प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो, जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे. सोनम वांगचुकपेक्षा मोठं कोण असू शकतं. प्रतिसाद चौधरी, अंजली दामनिया काल त्यांनी समर्थन दिलेले आहे. तर अशा अजून लोक आमच्याशी जोडत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्यासोबत जोडत आहेत. बरं, त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेससारखे ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही. जर ते संपर्क केला त्यांनी ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही हे युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्याकडे संपर्क राहिला? संपर्कात नाही, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएट पैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. नाही, पॉलिटिकलमध्ये परिवर्तन होईल. ही पॉलिटिकलच मुव्हमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. ते पॉलिटिकल असतं. मतदानाच्या पॉलिटिक्समध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला प्रमाणे सांगितलं, खूप लोक ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं काय होईल, आपण आंदोलन केलं काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढे एकसंघ मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही आहे सरकार. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात भीती आहे. आता